राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. माझ्या शब्दांना माफ करा, पण नवरा सोडला तर कुठल्याच महाराजाच्या चरणावर मस्तक ठेवू नका. बघा, तुम्हाला इमानदारीनं सांगते, तुम्हाला काय पडू पाया पडू वाटतंय, नवऱ्याच्या पडा. दिवसातनं 40 वेळा पडा. दिसला की पाय धरा, दिसले की पाय धरा त्याचे, पण दुसऱ्या काय महाराजाच्या पाया पडू नका बाबा. तुम्ही आयुष्याचं वाटोळं काय करू नका. आणि कसले विश्वास आहेत रे तुमचे. 150 रुपये किलो मध त्या कडून 1.5 लाख रुपये छटाकानं विकला, तरी पण तुम्ही भ्रमातच की रे. आटाण्याचा चिचुका, अरे आम्ही फुकट घ्यायचा त्या किराणा दुकानात, त्या चिचुक्याला 2-2 लाख रुपये दिले तुम्ही. चूक त्यांची नाहीये, चूक आपल्यासारख्यांची आहे. ज्ञानोबा फार गोड सांगतात याला, जयाचे आही कदल नाही तयासी परित्र पुससी काही. अहिक जगणं, ज्याचं जगणं योग्य नाहीये त्याला तुम्ही परमार्थ कसा विचारताय. साधा प्रश्न आहे माझा गुळवंचीकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप समजून सांगणं खरंच योग्य नाही. ज्याला घरातलीच माय कळली नाही त्याला पंढरीची आई आमच्यासारख्याने समजून सांगून काय कळणार आहे. आधी व्यक्तिमत्व सुधरवता आलं पाहिजे. तू का म्हणे सत्यकर्मा भावे साह्य, मग घातली या भय. मग माणूस घाबरत नाही, आणि एकदा नाही घाबरला की मग त्याला पाताळात घातलं काय, वैकुंठात नेलं काय, आणि मृत्यू लोकात ठेवलं काय. अवघेची त्रैलोक्य. भीती संपल्यावर दुःख कशाचं, कल्पना संपल्यावर राहिलं ते सत्यच, आणि सत्य कधी दुःख देत कधीच नाही. थोडा त्रास होईल त्याला, पण विजय त्याचाच आहे. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निशंक निश्चिंत. देवाला नवल वाटलं, वेडायस का, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं तुला. चतुरंग सैन्य कौरवाकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं, शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच कौरवाच्या पदरात. कशाच्या विश्वासावर एवढा शांत झोपलास. एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढं बळ आलं कुठून तुझ्यात. एवढा विश्वास बांधलाच कसा, तेही एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात. अरे स्वतःचा गुरु बांध धरून उभा आहे तुझ्यावर. ज्या लोकांना आपलं म्हणून उराशी बांधलंस तीच लोक जीव घ्यायला पुढे आहेत तुझ्या. अरे तुझीच भाऊबंदकी तुझा जीव घ्यायला आत्मीयतेनं उभी आहे. तुला वाईट नाही वाटत आहे. नाही रे देवा, तुझ्याकडे काहीच नाहीये, भीतीही वाटत नाहीये. नाही रे देवा, कसं काय रे अर्जुना, जरा बघ यांच्या तोंडाकडं. इलेक्शन लोकांचा झोपा ह्यांना लागत नाही. बघ जरा पुरुष मंडळी कशी ऍटिट्यूड मध्ये बसलीये. ह्या बायका तरी बिचारा गोड बसल्यात, ती पाठीमागची एकदम तू बोल मी आहे, तू बोल, आम्ही बसलोय, तू बोल, आम्ही ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. मला काय करायचंय बरे. आय एम गुड फॉर नथिंग रे, नसल्यापेक्षा असलेलं बरं. पण एक साधा प्रश्न आहे माझा. माझ्या वडिलांसारखे आहात, माझ्या भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता का, तर ती पोटची असते, तिच्याविषयी आपुलकी असते. दादा हाच परमार्थ आहे. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटत नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाहीये सामर्थ्य नजरेतच. टाळ्या वाजवा, तुम्हाला काही जीएसटी लागत नाही, सरकारचा वाजवीच जा. देव तुमचं वाटोळं बी करीत नाही. हा ना, नाही काही काही माणसं मुद्दाम वाजवत नाही, त्याला महाराजाची जिरवायची असते. हा, ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवत होती. आका मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. ऍटिट्यूड हे मी नाही, ज्ञानोबा सांगतात. आपण याशी आपण मानती महंतपण भुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःलाच महंत मानणारी माणसं कधी देवाला भेटू शकत नाही. कारण अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, हाच परमार्थ आहे. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाहीये. ज्या दिवशी प्रत्येकात पांडुरंग दिसतो आणि प्रत्येक कणात पांडुरंग जाणवतो त्या दिवशी सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त तोच असतो ज्याला सगळीकडे देव दिसतो. कसा, हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी आहे. सर्वाघटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी भरला घनदाट हरी दिसे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलशी विठ्ठल ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन, मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. मी अंश आहे तुझा देवा, मी पतंग तुझ्या ती धागा पांडुरंगा, माझं असं काहीच नाहीये. निवृत्तीनाथ सांगतात ना, आम्ही चकोर हरी चंद्रमा, आम्ही चकोर हरी चंद्रमा, आम्ही चकोर हरी चंद्रमा,
आम्ही चकोर आम्ही चकोर आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरे चंद्रमा आम्ही चकोर हरे चंद्रमा आम्ही कळा आम्ही कळा तू पौर्णिमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कळा तू पौर्णिमा आम्ही कळा तू पौर्णिमा आम्ही चकोर हरे चंद्रमा आम्ही चकोर हरे चंद्रमा चंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कडा तू पौर्णिमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही साधीशी कोर आहे तू पूर्ण चंद्र आहेस आम्ही उतरती कळा आहे तू पौर्णिमा आहेस तू मालक आहेस आम्ही चाकर आहे तू बाप आहेस आम्ही लेकर आहे तू सामर्थ्यवंत आहेस आम्ही अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका कर माझ्याकडे काहीच नाही हे मी मान्य करतोय पण कमीत कमी या सत्याची एक बाजू अशी मांडा की मी खरं बोललोय म्हणून तरी तुमच्यापासून लांब करू नका मला माहित आहे माझा अधिकार नाहीये तुमच्या चरणाशी पण ठेवा कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाण तुम्ही भाग्यवंत आहात तुम्ही कृपावंत आहात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु तुम्ही खूप करता विठ्ठला साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत चोकोबांसाठी महार झालात हृदयासाठी चांबार झालात गुरुबांसाठी कुंभार झालात नरेंसाठी सोनार झालात सावत्याच्या मळ्यात जाऊन त्यांच्या हृदयात स्थानापन्न व्हायची ताकद त्यांना दिलीत सखोबाईसाठी सखो झालास कानोपात्याला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस मुक्ताईंना समरूप करून घेतलंस सोयराबाईसाठी बाई झालास इथे कानोपात्याला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस ज्ञानोबांची भिंत चालवलीस तुकोबांचा गाथा तरवलास नामदेवरांच्या घासासाठी धावत आलास नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस किती करशील ना विठ्ठला आमच्यासारख्या पाप्यासाठी 28 युग विटेवर उभं राहिलास एवढा गोड स्वभाव फक्त तुझाच आहे रे एवढं मोठं मन कोणाचं नाही तू असा आहेस ना तू आमच्यासाठी काहीही होतोस बघ तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तू सुद्धा रक्षदापदी अमुते गुरु बंधू माय बाप सगळंच झालंस विठ्ठला आमच्या अगोदर आमच्या संकटाला तोच तोंड दिलंस विठ्ठला मग अवघेची त्रैलोक्य आम्ही दुःखी व्हावं तरी कशाला जर तू राखतोयस आमचं अनाथाचा नाथ आम्ही आहोत मूर्ख पण तू सांभाळतोयस की आम्हाला नाहीये कुणी पण तू स्वीकारतोयस की आम्ही आहोत अपराधी पण तू पदरात घेतोयस की मग आम्ही दुःखी का व्हावं आणि आम्ही जर होतोय तर आमचं कुठेतरी चुकतंय आम्ही कुठेतरी घाबरतोय कारण वैष्णव कधीच घाबरत नाहीत काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे ज्याचं कर्म सत्य आहे ज्याचं वागणं योग्य आहे त्याला घाबरायची गरज पडत आणि कोणासमोर हात पसरायची सुद्धा गरज पडत जगाचा बाप देतोय ना विचारलं कृष्णाने अर्जुनाला कशी काय झोप आली तुला लक्षात आहे ना फिरत जा पण येत जा अशी इष्टी थांबत असती चहा पाण्याला महाराज बरं का गाव येईपर्यंत सोडायची नाही धरतानाच फक्त प्रत्येक स्टॉपची धरायची बार्शी सोलापूर नॉन स्टॉप धरलं की गुळवंचीला थांबत नाही मग त्याला स्टॉपची धरावी लागते महाराज बरं का साधं आहे विचारलं कसं काय हो एवढ्या संकटात एवढं सामर्थ्य एवढी शांत झोप कशी काय आली तुम्हाला अर्जुना एवढी गोड उत्तर दिलं अर्जुनाने अर्जुन म्हणला कृष्णा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा त्याला कशी झोप येणार नाही बाबा तू माझ्यासाठी जागा मी कशाची चिंता करू सांग किती साधं आणि समर्पक उत्तर आहे नाही का घालोणी या भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासी मी कस काय आनंदी चरणी जगन्नाथा माझं मन देवाजवळ रमलं आता मी माझा राहिलोच नाही मी देवाचा होऊन गेलो आणि जो देवाचा झाला त्याला आनंदच फक्त आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती कारण त्याच्यासाठी देव मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी लावोनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता फक्त हरिमुखे एवढंच आहे नाही का आयुष्यात एवढं केलं की अवघेची त्रैलोक्य पण एवढं येण्यासाठी चरणी जगन्नाथा कारण मन देवाचरणी रमल्याशिवाय देव आवडत आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला नाहीतर हे मन लय बेकार बाबा विठ्ठला
विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसेजे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं, असं मन आहे. मग याला सांगायचं असं कर ज्याला काहीच खर्चही नाहीये आणि काहीच संकटही नाहीयेत. कबीरदास महाराज सांगतात, पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कवडी तमडी, ना लागे कवडी तमडी. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो, मनवा खेती करो हरि नाम के. पैसा न लागे ना लागे, रुपया न लागे ना लागे. पैसा न लागे ना लागे, रुपया न लागे ना लागे, ना लागे ना लागे, ना लागे न लागे न लागे न लागे न लागे न लागे. ना लागे कबड्डी तमडी, ना लागे कबड्डी तमडी. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. 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 काहीच लागत नाहीये. एकदा मन देवाचरणी रमलं ना माय मावल्या, संसाराचाही परमार्थ करता येतो बरं का. काही लागत नाही, फक्त आनंदाने टाळ्या मुखाने भजन, बस देवाच्या नामात मन रमलं ना. अगं मी म्हणते देवाचं नावही जाऊ द्या, ज्या बाईनं संसार नेटका केला त्या बाईला परमार्थ करायची गरज नाही पडत बरं का. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. तिने काहीच केलं नाही, फक्त नवरा सांभाळला. 2 बायका तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात लय फरक आहे बाबा. तुम्ही काय गुणाची आहे का? मला वाईटच लय वाटतं बघा. कधी कधी वाटतं महाराष्ट्रातल्या काही माणसापेक्षा रावण बरा होता. बिचाऱ्याला मर्यादा तरी कळायची हो. मंदोदरी रावणाची पत्नी विचारती रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग का हो, तुमची वासना माहित नाही का मला? हजारो बायका वासण्यापोटी महालात आणून ठेवलं तुम्ही. एवढी सुंदर स्त्री बघून तुमचं मन नाही भाळलं? भाळलं तरी रोखलं ग बाई. मर्यादा कळतंय मला, मतीत हाऱ्यावर आहे. सीतामाईचं अपहरण केलं, माझ्या बहिणीच्या अपमानाचा बदला, आणि मी रामापेक्षा श्रेष्ठ याची सिद्धता जगाला दाखवण्यासाठी. पण काही मती मलाही कळतात की, काही गोष्टी मलाही माझ्या मतीला कळतात. सीतामाईच्या दारात उभा होतो तेव्हा भिक्षुकाचं रूप होतं. भिक्षाम दे ग माई म्हटलं होतं त्या बाईला. अगं ज्या बाईला या तोंडाने आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावलात तर रावणाची नाहीये, त्यालाही कळतंय. जिला आई म्हटलं तिला आईच मानावं, आणि जिला ताई म्हटलं तिला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी तर कोणीच देऊ शकत नाही बाबा. आपण तर नाही बाबा. बाया वाचवणारे तुम्ही बाया नाचवायला लागले. तुमच्याकडनं आम्ही कुठं नजरेची गॅरंटी घेत बसायची? होय, तुम्हाला वाईट वगैरे वाटत नाही का दादा? काही गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीत रे. तुतच्च मासम मदिराच्च वेशा मुग्यार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. पहिलं मांसाहार बर का, गुळवंचीकर. ढाबा चलत नाही बरं हिंदू धर्मात. आणि पुन्हा तुम्ही बी गुणाच्या नाही. काही काही घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणती रविवार याच आना ना, आना 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 हिला हाना. कसं ग माय, बाईच्या जेवेल एवढा चटका, आणि काय बाईने संसार करावा ग? आ, आणि तुम्हाला काय वाटतंय का काळापुरता घरात देव असतो?
सांगा ना मला, कसली व्याख्या ही परमार्थाची? सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणता, वा रे वा. म्हणजे देव काय फक्त सोमवार गुरुवारच जागा असतो का? बाकीचे 5 दिवस देव काय डोळे झाकून बसतो? तू खा, मी बघत नाही बाळा, तू खा. काय अनलॉजिकल माणूस आहेत तुम्ही. आकाडात खायचं आणि श्रावणात पाळायचं. आकाडात खाल्लेलं महादेव विसरतो का? का महादेव फक्त श्रावणातच असतो, बाकीचे 11 महिने काय कैलासात नसतो का महादेव? हा, काय परमार्थ आहे? चतुर्थीला मोदक केल्यावर देवाला दाखवतीन, काळ्या पिशवीतलं शिजवल्यावर कुठं पळती? का तेव्हा गणपती नसतो घरात? का फक्त चतुर्थी पुरताच येतो? काय वाग नाही. आणि पुन्हा ओरबडी होत्यात, देवानं माझं वाटोळं केलं. देवानं केलं होय गे? देवान केलं का? इमानदारीने सांगा, देवान केलं होय का? माझ्या नजरेत नजर घालून सांगा, शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग माय? हरिपाठाचे किती अभंग तोंडपाठ आहेत. देवाच्या भजनात आयुष्यातला कितीसा वेळ घालवलाय. लोकांसाठी कधी चांगलं वागलात ग? देवाच्या देवळात निस्वार्थी कधी गेलात? अगं लोकांचं मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती खपायच्या आधी देव चांगलं बी करीन की तुमचं लखा. कर्म नीट नको, कर्माच्या नावानं पेट पाडलं इथं. लय अवघड आहे परमार्थाचं. 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई, वा रे वाई साली पोरं. आरती करणारी हीच, पिऊन नाचणारी सुद्धा. आणि पुन्हा देवानं केलं नाही. देव कसा प्रगती देईल? सत्यच नाहीये वागण्यात आपल्या. ना तुम्ही ना मी, कोणीच नाही दादा. आपल्या सगळ्यांचा परमार्थ स्वार्थ आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून आणलं पाहिजे आपल्यासारख्याला. आपलं डेरगं भरण्यासाठी आपण देवा देवताला काटा काढायला मोकळे तुम्हाला. काही नाही आपला अरे कसला परमार्थ आहे हा? जरा तरी लॉजिक लावत जा की. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हण, वा तुझं डोसक. कसं सुख लागन दादा असलं वागून? अरे महाराज लोकांच्या पाया पडण्यानं लेकरू झालं असतं, बायको काय बॉम्बलाई केली असती होय? कशाला म्हणजे पाणी ग्रहण प्रक्रियाच राहिली नसती दादा. बरं हे काही मी म्हणत नाही बरं का. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, अरे वेडे आहात की काय रे तुम्ही? नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. एकट्यात केला जातो तो परमार्थ नाही, कान फुकले जातात तो वारकरी संप्रदाय नाही. चुकीचं वागणार दुसरे, मस्तकी आमच्या मस्तकी कधीच मारायचं नाही. खरात यागळा महाराज यागळा, डोक्यात ठेवायचं तुम्ही. आणि आयुष्यात जर कुणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं हे नाही कळलं ना, तर जिंदगीचं चाकण कर, आपलं वाटोळ होतं बघा. आयुष्यात तुम्ही नीट जागा जरा, नाही त्याच्या नादी लागू नका. देव नाही भेटला तरी काही पाप लागत नाही, पण चुकीचा देव भेटला की लय पाप लागत महाराज. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आनंदी राहा की जरा आयुष्यात, सत्य वागा की. अरे चांगलं वागल्यावर काय देवा धर्माची तरी गरज लागते? सगळ्यात मोठं चांगलं वागणंच परमार्थ आहे. संतांची वचनं तुम्ही सगळी फाट्यावर मारलेत माहित आहे? कसं आहे ना तुमचं, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाथा आणि देव भेटला नाही. अरे तू बाप ठोकला रे, देव कसा मिळेल? ज्याची नजर चांगली नाही त्यानं देवीची पूजा करून देवी त्याच्या पदरात पडत असते. हिंदू आहेत रे आपण, काय कौतुक पाहिजे आपल्याला आपल्या धर्माचं. आपण धर्मानं वागावं. नाही चालत आपल्यात 7 गोष्टी. पहिलं मांसाहार, बर का? ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात, वरची तर्री तर्री द्या. अरे सप्त्यात तरी बातलीतलं खालचं खा. सप्त्यात बी तर्री होय इतकं? अरे जरा तरी कंट्रोल रे. 7 दिवस तरी ग बस की. आणि खरंच नसतं बरं काय दादा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. मी तुम्हाला शास्त्राच्या उदाहरणासहित सांगते. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत, अहम वैश्वानरो भूत्वा प्राण्याम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी परमेश्वर आहे. मग खाता पिता विचार कर, चुकीचं खाल्लेलं आणि चुकीचं वागलेलं दोन्ही कसा पचवेल मी? आणि मग माणसं म्हणतात त्याला पचलं नाही. अरे त्याने पचल असं वागलाच नाही ना, कसं पचेल? पहिलं मांसाहार. काही म्हणा गुळवंचीकर, यावर्षी मला लय आनंद झाला. 31 डिसेंबरला एकादश होती. असलं भारी वाटलं दादा. हो म्हणलं देवा हाय तू, म्हणलंय नजर आहे म्हणलं तुझ्या आमच्यावर. 31 डिसेंबरला एकादश, 1 तारखेला गुरुवार. बस बोंबला तुम्हाला. देवा म्हणला असं ऐकत नाही तू, तुझं असं तरी काटा काढी तो महाराज. पण कसं झालं ना माय बापा हो, हे झालं मानणाऱ्यांसाठी. जो मानतच नाही त्याला एकादश काय आणि सगळं सारखंच की हो. त्याला कळतच नाही सत्य असत्यातला फरक, त्याला काय समजून तरी सांगायचं.
काही म्हणा, पांडुरंगानं माझं ऐकावं. फक्त सोलापूर जिल्ह्याचं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. असा जिल्हा लाईनीवर आणीन मी. ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. आई शपथ घेऊ. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला असं टुबुक सुद्धा पडतो ना नाही हो पट्ट्या. पुढच्या सप्त्याला सगळे लाईनीनं माळकरी दिसले पाहिजे महाराज. जी खातोय त्याचं जळलं पाहिजे महाराज, आणि जी सप्ताह करतोय त्याचं फुललं पाहिजे महाराज. पण खरं सांगू का, देव नाही हो माय माझ्यासारखा. उच नीच काही निने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. माझा विठ्ठल मात्र सगळ्यासाठी सगळं करतो, पण आम्ही मात्र कृतज्ञता बाळगायला सुद्धा विसरतो. खूप करतो माझा देव, खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला. माझ्या जगाच्या बापानं संतांच्या दारात चाकरी करावी, भक्तांच्या दारात चाकरी करावी, इतकं मोठं मन माझ्या परमात्म्याचं आहे, इतकं मोठं मन माझ्या संतांचं आहे. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. खूप दिलंय त्याने, खूप. 25 वर्षाची पोरगी आहे मी दादा. मी फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माऊलींनी मला इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना समाज माझ्या चरणावर मस्तक ठेवतोय. अजून किती द्यावं देवाने, याचा गांभीर्यानं आम्ही विचार करा. काय कमी केलं सांगा ना. ऐश्वर्य म्हणाल कामापुरतं आहे, लौकिक म्हणाल आहे थोडंफार, सामर्थ्य म्हणाल नसलं तरी चालतंय की, समाधान म्हणाल अलौकिक आहे. दिवसाचे 22 तास एकीकडे आणि कीर्तनाचे 2 तास एकीकडे. 2 असतील तर 4 तास, 3 असतील तर 6 तास, ते एकीकडेच महाराज बरं का. खूप आनंद आहे. मी तुम्हाला लेख म्हणून अगदीपणाने सांगते, एकदा परमार्थ करून बघा. ज्या दिवशी लेकराच्या मुखात हरिपाठ येतो ना, त्या दिवशी आईबापाला आपोआप मोक्ष मिळतो. ज्या दिवशी घराची सुरुवात काकड्यानं आणि घराची सायंकाळ हरिपाठानं होते, त्या दिवशी माझा पांडुरंग त्या घरात अस्तित्वात राहतो. इतकी ताकद त्याला घरात असते. आज प्रत्येक मायबापाला पाठ आहे. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ. टिंकल टिंकल लिटल स्टार, हॅव आय वंडर व्हॉट यू आर. कधी देवाच्या द्वारे कंपल्शन केलंय का? हनुमान चालीसा कंपल्सरी केली. मी म्हणतीये म्हणून करून बघा. नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे. फक्त ज्ञानोबांना कळू द्या हे लेकरो माझं. ज्या गंगेला पवित्र व्हायला आपण जातो ना, ती गंगा पवित्र व्हायला ज्ञानोबारायांकडे येते. संत महात्म्य लक्षात घ्या. स्नान केली या गंगा, पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. नामदेवराय नाही जातात ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रेला. कटेवरी कर नाहीरा देवाचे न घेमी तयाचे दर्शन. पांडुरंग परमात्म्याने सांगावं, नामदेवा कुठे जाताय हे महत्वाचं नाही, कोणासोबत जाताय हे महत्वाचं आहे. आयुष्यभर जे माझं नाव घेतलंय ना, त्याची फलप्राप्ती आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सहवास मिळतोय तुम्हाला. सोपं समजू नका याला, संत संगत आहे ती. ज्ञानोबाराय गेले नामदेवरायांसोबत, काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी पोहोचले. उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीमध्ये पाऊल ठेवला. साक्षात विश्वनाथ न्यायला आले. नामदेवराय म्हणले, डोळ्यानं बघितलं ज्ञानियांचा हात, प्रेमे धरी विश्वनाथ. ते बोलत चालत दोघे आले गंगेआत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. हे नामदेवरायांनी अधिकाराने सांगितलं. इथं कुठं मिठी मारताय गंगाबाई? तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश आहे. पण ज्ञानोबाराय कळायला काही गोष्टी सोडाव्या लागतात. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा. बर का, मागचे 90 दारू, चपटे. आता एवढेच माहिती आहेत मला, तेवढेच ऐकलेत मी महाराज. अवघड आहे. आम्ही बेंबीच्या देटापासून म्हणायचं, बापाला विठ्ठल समजा. विठ्ठल पिऊन आला कसा समजा? विठ्ठल विठ्ठलाच्या गुणाचं नको का? होय गुळवंचीकर इथं बसलेले, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी कर. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का? तरीच मला येताना 2 गाठ पडले हो. इतकं
बर मी काय म्हणते, हिला नाही कळायचं, त्याला कळेल ना. तुकडोजी महाराज म्हणतात ना, पाप करून पापी म्हण है, सैरा वैरा पळतैर, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. किती लोकाचा बांध उकरीला, किती मतदानाचे पैसे खाल्ले, किती साहेबाचा कुटाणा केला, सगळं कळतं रे देवाला. देव आहे रे तो, न सांगता तुम्हा कळो येते, जगाचा बाप आहे तो. कोणापासून लपताय? लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागू नका. चांगलं वागणं तुम्हाला समाधान देणार आहे म्हणून चांगलं वागा. ही तुमच्या चांगलं वागण्याची व्याख्या आहे. वागा की चांगलं. कोणीतरी मला परवा दिवशी म्हटलं, ताई ते तुम्ही सांगता ते नरकात गेल्यावर जाळतात का? म्हटलं तू एवढी काळजी करू नको दाद्या, आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची गरज नाही. जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की त्याला मिळाल्यावर यागळा नरक कशाला पाहिजे? आपण आता कुठं लय सुखात आहे. अरे शेजारच्याचा बंगला बघून 3 दिवस पोटात जाळ पडला होता आपल्याला काय लय नरकात जाऊन जळायची गरज आहे? आपण काय साधी माणसं आहेत? माय तुम्हाला मी सांगते, तशा तुम्ही लय गुणाच्या नाही, तुम्ही गुणाचे आहे, तुम्ही लय गोड आहे. माय गुळवंचीच्या बाया तुम्ही ते लय गोड आहे का? आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे का? मला एक फॉल्ट आहे तुमच्यात, बाकी तुमच्यासारखं गोडच कोणी नाही बघा. या विषयाकडे नको देवा. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन. आपल्यात स्त्रीविषयी अवहेलना चालत नाही, नाहीतर महाभारत रामायण घडलं मस्त. हे लक्षात ठेवा. आपण फक्त हे स्टेटस पुरतं वापरतोय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. हे फक्त बोलता लिहिता, वागत नाही तुम्ही. गांभीर्यानं वागा सुद्धा. शाहिस्तखानाच्या लाल भाला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे रक्ता शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जवान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक बायकोला वाटलं. शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा, बेगम क्यों नहीं लेगा. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बंदा. ना अमृतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान दे सकता हूं, याद रख, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात के धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, बेगम शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले हिंदू है वो. औरत को इज्जत से रखते हैं और सम्मान से देखते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा अशा धर्मात जन्माला आलेली लेकरं आहेत आपण. आपलं कर्तृत्व, आपलं व्यक्तिमहत्व, आपलं सामर्थ्य तेवढंच हवं. आपल्या नजरेत पावित्र्य हवंच. नाहीतर विश्वातला बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही. आज 33 कोटी देवाचा राजा आहे इंद्र पण आळ्या पडल्यात त्याला. सगळ्यात देखणा आहे चंद्र पण डाग आहे त्याला. भक्तिसूत्र सांगणारे आहेत नारद पण गर्भयातना 60 वेळा भोगाव्या लागल्या त्यांना. लक्षात येतंय? तुम्ही किती मोठे आहात याच्यापेक्षा तुमची नजर कशी आहे हे फार गरजेचं आहे. का ग माय, दरवेळेस पोरीला सांगता मुलगी आहेस, इज्जतीला जपून, मुलगी आहेस नजर खाली करून, मुलगी आहेस अवेळी नाही, हा मुलगी आहेस जरा नम्रतेनं आणि जपून. कधी पोराला म्हटलात का पोरगा आहेस, धर्माला कलंक लागेल असं नाही वागून. मुलगा आहेस आई बापाचं कर्तव्याचं भान राखून. मुलगा आहेस, तुझ्या समोर नग्न पोरगी उभी राहिली ना तरी तिच्याकडं बहीण म्हणून बघायची भावना ठेवून जग. सगळ्यात मोठा पुरुषार्थ तुझा असेल. तू पुरुष म्हणून नावाजला जाशील, फक्त नजरेत पावित्र्य तेवढं ठेव. हे कधी पोरालाही धटकारून सांगा की. तसं नाही जमत. हे माय मावल्या,
तुम्हाला बी मेल्यावर पाणी पाजायला लागत होतो. हं? पोरीनं पाजली तर काय उलटी बिलटी होती का तुझी, होय का होती? हा, विषय मुला मुलींचा नाहीये, विषय तुमच्या भेदभावाचा आहे. आणि समाज आहे ना तसा. खूप वेळ झालं काहीतरी जळतंय बरं का, मगापासून ठसका येतोय. अगदीपणे आम्ही जगाच्या बापाचं नाव घेतोय, पण आमचं कर्म चुकतंय. कसं फळ मिळणार आहे आम्हाला त्याचं? नको बाबा देवा, कर्म सत्य असू दे. मांसाहार नको, मदिरा नको, परस्त्री गमन नको, वेश्यागमन नको, जुगार नको, शिकार नको आणि चोरी नको. या 7 गोष्टी नाकारल्या, देव पहावया गेलो. देवच झालात तुम्ही. सोपं नाहीये हे नाकारायचं. तुम्हाला लय लागत, तुझ्यासाठी गेले वनात, भोगावं लागत तुम्हाला एके दिवशी. तुम्हाला आता भारी वाटतंय. बाया नाचवणारी जात नाही दादा आपली, ना धर्म आहे आपला. जर एखादीला खरंच गरज आहे, तुमच्या पैशातला वाटा द्या तिला, बहीण म्हणून द्या. त्याला नाचवायची गरज आणि कलेचा आदर करताय तर अगदीकपणाने आणि पावित्र्याने करा, बर का. या विषयाकडे लय अवघड आहे तुमचं. अख्खा गावानं जरी ठरवलं ना, नाही यावर्षी बाई आणायची, तरी एखादा म्हणतो का नाही आणायची. बाई नाही आणल्यावर गावाचं वाटोळं होतंय. हा तूच आहे ती करणारा. इतकंही चुकीचं नका वागू. विषयाकडे या. तुकोबांना 2 पत्नी, लक्षात आहे? विषय इथनं वाढला होता हे तर लक्षात आहे का? 2 बायका तुकोबाला, लक्षात आहे ना? पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. दोन्ही श्रीमंताच्या घरच्या. पुण्याचं सासर तुकोबा राहायचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबा राहायची बायको आवली. 3600 एकर ऊस तुकोबाच्या सासऱ्याचा पुणे जिल्ह्यात. किती? 3600. आणि गुळवंचीच्या डोंगरात नाही, पुणे जिल्ह्यात. जागेला किंमत आहे महाराज. 3600 एकर ऊस जिच्या बापाचा, ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 1425 माणसं एका वेळीच तिच्या वडिलाच्या हाताखाली, पण नवऱ्याच्या घरी फाटक्या लोगड्यावर संसार करायचे. कसा देव येणार नाही? एवढं जिचं कर्म चांगलं, देव धावत आला पाहिजे ना देवा. असं 4-4 दिवस तुकोबा सापडत नाहीत, पण आधी भाकरी तुकोबाला, मग स्वतःला. लोक म्हणतात आवडी फटकळे, पण तिच्यासारखी बायको नाही बरं दादा. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात का माऊली तुम्ही? गुळवंचीकर तुम्ही शेतकरी आहात का? तुम्ही आहात का शेतकरीचं? नंतर सांगा मला. आहात ना तुम्ही? बोला तेवढं. तुम्हाला धरून आणलं ग, बळजबरीनं आलात का? 200 दिलेत का यायला? असंही तुम्ही घेतल्याशिवाय बोलत नाही चांगलं. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव राजगुरु भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा? आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत हसत हसत फाशीवर गेलो. हे बघा स्वातंत्र्य. यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. देव देश धर्म पेटला तरी चालतंय. अशी काय कदर आहे आपल्या देवाची, देशाची, धर्माची? काही नाही हो, दिखावा आहे सगळा. या विषयाकडे नको देवा. मी सत्य असावं, आणि सत्य एकच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे. सत्य एकच आहे, देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. सत्य एकच आहे, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, अपार अमोपा पांडुरंगा, अपारस्तु अमापस्तु. काटा मोडला जिजाबाईला. शेतकरी आहेत माय तुम्ही, शेतकरी आहेत दादा तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? आणि शेतकरी आहात हे कौतुकाने सांगा. टू बी प्राऊड ऑफ फार्मर. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. अरे शेतकऱ्याचं पोरग फाटक्या धोत्रावर बाप सांभाळील, पण बापाला बापाच्याच घरात सांभाळील. एवढे चांगले संस्कार त्याच्यावर आहेत. जरा व्यवहारिक सांगा मला, आर्मीत भरती होणारी पोरं कधी राजकारण्याची, जागीरदाऱ्याची असतात का? कोणाची? मातीसाठी प्राण पणाला लावणारी पोरं कोणाची असतात? गरिबाची, शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं कोणाची असतात? शेतकऱ्याची. आळंदीला जाऊन साधना करून वारकरी संप्रदाय पेलवणारी पोरं कोणाची असतात? शेतकऱ्याची.
आईबापाला अगतिकपणे सांभाळणारी पोरं, शेतकऱ्याचे MPC UPSC सारख्या कठीण परीक्षा देऊन मोठ्या पदावर बसणारी पोरं, शेतकऱ्याची. आईबापाला वृद्धाश्रमात टाकणारी पोरं मात्र जागीरदाराची. ती कुत्र्याचं नाक पुसतं पण बापाचं नको वाटतं त्याला. शेतकरी दादा आपण. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? गुळवंचीकर मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काटा बघायला पाणी नसेल तर शेतकरी काय लावतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही एवढं हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावा लागतो. काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला पंढरीच्या आईला. तिच्यासारखी आई कोण आहे? ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळी न जीव माझा सावळी मिठाई विठ्ठला, माय पापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील रे बाबा. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आम्हाला एवढंच करायचंय. पाऊले चालती म्हणा माय माऊल्या प्रेमाने, टाळ वाजू नका. पाऊले चालती हळू, राहिलेल्या 2-4. अगं भांडायला लागली ना तू तर अख्ख्या गलीला कळतं कुणाच्या सोनाचा आवाज आहे महाराज बरं का. बाया काय काय खोडकरपणा करते त्या, नुसत्या तोंड हाली होत्या त्या, आवाज काढीत नाही त्या. ह्याच्यामुळेच वाटोळ आहे आपलं महाराज बरं का, जरा अगतिकपणाने. पाऊले चालती, अरे बोल. पाऊले चालती वा, दुखी संसाराची, वा, दुखी संसाराची, पाऊले चालती, पाऊले चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी, कान्हा वाजवितो बासरी. अरे बोल. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ, अगं गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय देव टोचतो का? का टोचतो हा साठा साठाचा? आज वाटतारी हळू माऊली, हळू म्हणजे काय हळू. भक्त पुंडलिकासाठी, पुरुष मंडळी सगळे भक्त पुंडलिकासाठी, मला नाही धनी तुम्हीच म्हणा, धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी, तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय
निगळावरी कर निगळावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे ये ओ विठ्ठले माझे माऊलीये ये ओ विठ्ठले माझे माऊलीये जय विठ्ठले माझी माऊली जय विठ्ठले माझी माऊली विठ्ठल 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 पंजुरे विठ्ठल 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 माय बापा करुणा करा दया घना विठ्ठल 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 ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा 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 माऊली 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 शांत बसून फक्त गांभीर्यानं विचार करा. 2 मिनिटाचं भजन एवढी आनंद आणि एवढी ऊर्जा देत असेल तर ज्याचं आयुष्य भजनात गेलो तो किती आनंदी असेल. अवघेची त्रैलोक्य फक्त चरणी जगन्नाथा काहीच लागत नाहीये ना. मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाची या वाहनी ते शरीर जातीय क्षणी देवाची झाले. ज्ञानोबराय म्हटले त्याच्या मनात आणि मुखात पांडुरंग आहे. तो माणूस राहात. काटा मोडला जिजाबाईला त्रास झाला पंढरीच्या आईला. धावत आला विठ्ठल. थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. धावत गेल्या आधी तुकोबांना भाकरी दिली मग पाठीशी आल्या. विठ्ठल जाग्यावरच गेला नाहीत देवा अहो काटा पाहू द्या आम्हाला. जगाच्या बापानं पंढरीच्या नाथानं विश्वाच्या नायकानं त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहायला. कदाचित पांडुरंगालाही एका थुक्यात दिसला नसावा. त्यानं विद्वांच्या याला लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लईच राग आला. पंढरपूरचे गोळवंचीची नाही महाराज. आम्हाला एकच माहिती आमच्यासाठी राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या राही रखमावाद वेगळ्या नावात हरी नावात हरी. ती रखमाबाई रागाला तिला का हो म्हणली विश्वोत्पत्ती आधी हे तवे विश्वाची उत्पत्ती आहे तुमची भगवंता. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. तुमच्या दर्शनासाठी लाखो वर्ष ऋषी मुनी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. त्यांना तुम्ही भेटत नाही. गेली अर्धा तास झालं हिच्या पायाला थुका लावताय तुम्हाला काटा दिसत नाही. हे येड्यात काढता का. देवानं म्हणावं काय वाटतं रखमाबाई तुम्हाला. अहो काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा कशासाठी एवढी नाटक. अगं रखमा स्वतःपेक्षा जास्त जीव ज्या माझ्या तुकोबानं माझ्यावर लावला. तुळशीपत्र ठेवलं रे संसारावर. ऐश्वर्य पायदळीत उडवलं. अखंडितपणे समाजासाठी जगले. नामचिंतनाचा अधिकार या सामान्य लोकांना प्राप्त करून दिला. 5वा वेद निर्माण केला. त्या तुकोबावर जिनं जीव लावला तिचा अधिकार काय असेल. नवऱ्याची साथ नसताना नवऱ्याची पाठ न सोडता जिनं वाईट काळातही नवऱ्याच्या परमार्थाला साथ दिली तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागली म्हणजे मी भाग्यवान हा विचार करून इथे धावत तिच्या पायाशी आलो. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. किती ताकद असते ना बाईच्या संसारात सुद्धा नाही का ग माय. करा विचार. बरं तुम्ही आता एक विचार करा. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा गावानंच काढला. आपलं गारानं काही देवापर्यंत समाजाने जाऊ दिलं. ज्ञानोबराय म्हटले हरकत नाही. अनाथाचा अनाथ
जगी अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसे ऐसी जीवी चाड बहु. मला फार आवडतो लोकांनी त्रास दिलेला. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत, पाठीमागे घाण बोलतायत, पाय खेचतायत, नावं ठेवतायत, तोपर्यंत देवाशिवाय आपलं कोणीच नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. म्हणून जगाने नाकारावं आणि भगवंताने स्वीकारावं, त्याला वैष्णव म्हणावं अशी ताकद त्याच्यात असते. मरू द्या की लोकांचा असंही काय उपयोग आहे आपल्याला. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे नि गोपाळ पावे हरी. दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. लोक शांत कीर्तन केलं तरी म्हणणार काही कळा नव्हती, न्याबळाट होतं, उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणणार येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरीवलं, अरे कस करू, जगू का मरला का. जगू द्या जबाबा हो कोणाला तरी. आलं अवघड आहे तुमचं. गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे ह्यानं बरी केली. अरे कस करू, बायको तर करू देतो का नाही बाबा. जिंदगी जगू द्या बाबा माणसं तुम्ही. एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणेल असं दोन चेर तरी खौट बोलणारच. कोणी म्हणलं की नाही शुल्लाताई पाटलाचं कीर्तन आहे म्हणे सप्त्यात, ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का. मरण ना ती ठेवणारा, अटॅक येईल की त्याला. मी काय म्हणते जरा उशिरा येईल पण येईल ना. नाही ना खबर तुम्ही चिंता करीत जाऊ. हे असल्यामुळं आपला जीवनात सुख नाही बघा. ज्या दिवशी दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटेल त्या दिवशी तुमचा आनंद कधीच कमी होणार नाही. आणि ज्या दिवशी दुसऱ्याच्या दुःखात तुम्हाला आनंद वाटेल तुम्ही कधीच आनंदी होणार नाही. नाथबाबा तेच सांगतात, देवा मी याला स्थिर केलं, मी याला समाधानी केलं. आणि याला समाधानी करायचं असेल तर एकच पर्याय, सदा नामोघोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत अस. त्या आनंदाची व्याप्तीच एवढी मोठी आहे ना जिथे परमानंद आहे. मग काय देवा तुझ्या चरणी रमलो आणि अखंड त्रैलोक्य आनंदाचं वाटायला लागलं. आता कुठेही गेलो तरी दुःख वाटत. आता लोकांनी नावं ठेवलं तरी वाईट वाटत नाही, लोकांनी वाईट बोललं तरी वाईट वाटत नाही, लोकांनी पाय खेचले तरी वाईट वाटत नाही, आणि घरच्यांनी पाठीत खंजीर खुपशिलं तरी वाईट वाटत नाही. कारण माहीत असतं हे आपले, हे आम्ही सांभाळतोय ती कल्पनाच आहे. इथे एकच माझं आहे माय जगन्नाथ, बाकी सगळं खोट आहे. हे ज्या दिवशी कळलं अवघेची त्रैलोक्य आनंदाची याता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा एक एक विठाबाई, 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 एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. माझ्या पंढरीचे आई, माझ्या पंढरीचे आई, माझ्या पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा धावायचीच गरज नाही बघ, तू सर्वस्वीच आमचं. आम्हाला काय कुठे जायची, तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार, तो सांभाळतोय की. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे. तुम्ही वेगळं नाही करत आम्हाला, पण त्याच्यासाठी माझे चित्त तुझे, माझं मन तुझ्या चरणी रमलं पाहिजे. मला तुला मायबाप मानता आलं पाहिजे. आहेसच की तू,
फक्त मानता आलं पाहिजे. खूप करतोस, आम्ही फक्त कृतज्ञता बाळगता आली पाहिजे. खूप केलं त्या देवाने. मायबाप झाला तो आमचा, सगळी संकट निवारली आमची. तुकोबाराय म्हटले काहीच कमी पडू दिलं नाही. पण जसं त्रैलोक्यातले सगळ्यात मोठे संन्याशी हनुमंतराय, सगळ्यात मोठे बलवीर हनुमंतराय, पण तरी सुद्धा दास आहेत ते. स्वामी काजी तू सादर शूर आणि धीर. मग काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. मलाही सांगा हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी. मलाही कळू द्या होईन भिकारी पंढरीचा. एवढी ताकद येऊ द्या, माझ्याकडेही दासत्व येऊ द्या जरा. लईच मोठेपणा चाललाय माझा, मलाही सांगा जरा. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार. पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनना मेरी पुकार. पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. पवन सुत विनती वारंवार. विचारला मी मारुती रायाला, एवढी ताकद कुठून आली तुमच्या? कसं काय एवढे विशाल आहात तुम्ही, तरी नम्र आहात तुम्ही? मारुती रायांनी सांगितलं, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, प्रभु राम जानकी बैठे मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. प्रभु राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले सुख मिले, सुख मिले से अमृत को पीने में. सुख मिले से अमृत को पीने में. श्री राम जानकी मेरे सीने में. श्री राम जानकी मेरे सीने पण विनंती आहे, कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम. कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम. कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम. ये भगवा रंग रंग रंग, ये भगवा रंग. जिसे देख जमाना हो गया दंग, जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, मुझे चढ़ गया भगवा रंग. ये भगवा रंग रंग रंग, ये भगवा रंग रंग रंग. विनंती आहे. अधिकार. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम की चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम की चले ना हनुमान के बिना. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, ज्या सुखा कारणे देव वैकुंठ सोडून
कसं काय झालं बरं असं? माया जगन्नाथ त्यांना कळलं देवापेक्षा भक्तात ताकद जरा, संतात ताकद जरा. कसं काय आली ताकद? रामनामाची दगड तरली, रामानं बी टाकला पण तरला, बुडला. माणसाला पडल्यावर वाईट वाटत नसते, पडलेलं बघितल्यावर वाईट वाटत असते. लहान लेकरू सुद्धा बघा, पडलं आणि शेजार पाजारी कोणी नसलं तर ती नाही रडत ती, पण 2-4 जण असू द्या लय बोंबलत ती. त्याला माहित आहे आता करवाळ म्हणजे ते माणसं आहेत ना जवळ कराय. माणसाचं बी तसंच आहे. एखादं तरुण पोरग जर कॉलेजमध्ये गाडी येऊन पडलं का, ती लागलं का बघितलं नाही, ती कधीच बघत नाही लागलं का, ती कुठल्या पोरीनं बघितलंय का बघतोय. त्याला हाड मोडल्याची चिंता नाही, इज्जत गेल्याची चिंता जास्त असते महाराज बरं का. हाड मोडा नका पण कुठल्या पोरीनं नाही बघितलं पाहिजे महाराज. अरे पोरांनो, माझ्या भावांनो, आधी इज्जत कमवा आणि मग जाती का त्याची चिंता करा. मी सख्खी बहीण म्हणून तुम्हाला सांगते, जमलं तर ऐका. कीर्तनकार आहे तरी सांगते, या जगात पैशाला फार किंमत आहे. पैसा कमवा, मोठे व्हा. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गोरीच भेटणार, फक्त नोकरी सरकारी पाहिजे महाराज. बाकी तुम्ही किती निर्व्यसनी, गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, हँडसम, गुड नेचर, कुत्र्यासारखंच होय म्हण होय म्हण होय म्हण होय म्हण होय म्हण. जिंदगी अशीच आहे बघा. तुम्हाला बहीण म्हणून सांगते, कष्ट करा, मोठे व्हा. अर्थ पुरुषार्थाचं दुसरं लक्षण आहे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पैसा कमवा. या जगात कीर्तनकार सुद्धा चांगल्या गाडीत आला तर किंमत आहे, नाहीतर फटाके काय टमटम समोर वाजवता का? आणि गाड्या पैशाशिवाय येत. पैसा कमवू नये असं कधीच कुठले संत म्हणले नाही, फक्त दुसऱ्याला त्रास देऊन कमवू नका एवढंच मत आहे. जोडून या धन उदास विचारे. आणि आला ना पैसा, 100 10 देवाला द्या, 90 नारायण सांभाळतो. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100 10 देवाला गेले की 90 त्रास देत नाहीत. आणि जर 90 चुकीच्या मार्गाने आलेले असतील तरी 10 देवाला गेले नसतील तर मग हॉस्पिटल आलं, कोर्ट कचेरी आली, भांडणं आली, तंटा आली, घरात वेदना आल्या. कारण लक्ष्मी एकटी असेल तर ती आनंद देणार, पण ती जर मुकुंदासहित असेल तर ती त्रास देणार. म्हणजे कसं? भगवंताच्या नाव, पैशाचा गर्व नको. जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद आहे तिथं लक्ष्मी आनंदाने स्थिरावली जाते. जिथं मुकुंद नाही तिथं लक्ष्मी सुख देत. पैसा असू द्या, पण पैशासोबत परमार्थ सुद्धा असू द्या. ऐश्वर्य संपन्न राहा, पण जे मेन संपत्ती आहे ती विसरू नका. विपदो विपदो नेव संपदो नच संपदा, विपदा विस्पन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, खरी संपत्ती तुम्ही समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे, आणि भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. मला एवढं कळू दे देवा, मी सक्षम व्हावं, मी लौकिक व्हावं, पण तुझ्यामुळं झालं याचं भान राहावं. मला कळावं. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुली आबळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी. मला कळावं, देवे दिला देह. आणि मग हे कळलं की मग भजना. मग माझं गोमट कशात आहे? मग गोमट येते करा माझे भार ओझे. मग काय सत्य? माय जगन्नाथ. ज्याने दिलंय तोच मायबाप ना. मग तूच माझा मायबाप आहेस तेव्हा मग जगाने नाकारलं तरी चालतंय माझ्यासाठी. अरे कान्होपात्र्यासारख्या मुलीला तू पंढरीच्या गाभाऱ्यात जागा बाप म्हणून देतोस, चोखोबांना दारात सामावून घेतोस, नामदेवरायांना पायरीवर उभा करतोस. एवढी ताकद तुझ्या भक्तीत असणार आहे बाबा. नाही तर आमच्यासारख्या पाप्याला कोण जवळ करतंय. पण तू मायबाप आहेस, सगळ्यांनी नाकारू दे, पण विनंती माझी. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जगन्नाथ बापा जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. आता तू मायबाप झालास म्हणजे
हरकत नाही. आता मी उभा झालो. उभा याचा अर्थ दोन पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ सावध, तत्पर आणि सामर्थ्यवंत. आता मी एकदम स्थिर झालोय, कारण मला माहित आहे जिथे सत्य आहे तिथं थांबलोय. आता मी सामर्थ्याने या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटायला तयार आहे. चैतन्याची शोभा. आता मी चैतन्यमय झालोय, वैराग्यमय झालोय. आता हे जे चाललं होतं माझं, पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरे शयनम ह्या संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आता एकच भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. आणि एकदा तुला भजलं, भज भज नाही भज, त्याचं नामचिंतन करणं. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम. काही नाही, हरिमुखे म्हणा.